जय गजानन. जयच संस्कृत. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व संस्कृत आणि संस्कृती प्रेमींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्योक्ती आपण पाहतोय, त्या निमित्ताने जीवनातले वेगवेगळे सिद्धांत आपण पाहतोय. आज आपल्या समोर मरालान्योक्ती. मराल शब्दाचा अर्थ काय? तर मराल शब्दाचा अर्थ आहे हंस. तुम्ही म्हणाल मग हंसान्योक्ती का नाही म्हटलं, मरालान्योक्ती का म्हटलं? त्याचं उत्तर, वेगवेगळे शब्द वापरण्यामध्ये सुद्धा एक वेगवेगळा अर्थ असतो, त्याच्या मागे सुद्धा एक भूमिका असते. मराल शब्दाचा अर्थ आहे अत्यंत शांत असलेला, अत्यंत थंड पद्धतीने, अत्यंत संथ गतीने पोहणारा, इतका हळुवार असतो, इतका संथ असतो की अनेकदा तो पोहत आहे की एकाच जागी आहे हे सुद्धा कळत नाही. इतका हळुवारपणे पुढे जात असलेला, अत्यंत शांततेने युक्त असलेला, ही जी त्या हंसाचं वैशिष्ट्य आहे त्या गोष्टीचं वर्णन करण्याकरता मुद्दाम, कारण सुभाषितामध्ये या अन्योक्तीमध्ये त्याच्या त्या शांततेचं आणि त्या शांतता प्रियत्वाचं वर्णन करायचंय, आणि म्हणून मुद्दाम त्याला नुसतं हंसान्योक्ती न म्हणता मरालान्योक्ती म्हटलं. त्या जागी ते शब्द याला एक वेगळा अर्थ असतो, त्यासाठी मुद्दाम आपल्या समोर हे विवेचन केलं. अत्यंत सुंदर अशा प्रकारची मरालान्योक्ती शब्द वापरला. पुरा सरसी मानसे. पूर्वी मानस सरोवराच्या मध्ये, म्हणजे मानस सरोवराच्या दिव्य जलामध्ये अत्यंत शांत असणारं, अत्यंत स्वच्छ असणारं, कारण हंसाचं वर्णन आपण पाहिलं की हंस हा अत्यंत स्वच्छताप्रिय अशा प्रकारचा पक्षी आहे. त्याच्यामुळे जेव्हा मेघ येतात, मेघदूतम मध्ये आपल्याला हे वर्णन पाहायला मिळतं, तेव्हा ते मेघ आल्यानंतर स्वाभाविक पाऊस पडणार, चिखल होणार. हंसाला ते आवडत नाही, म्हणून हंस पुढे पुढे जात राहतो. पण महाकवी कालिदासांनी त्याच्याकडे सुद्धा वेगळ्या दृष्टीने पाहिलं आणि वर्णन केलं की ते हंस जणू काही त्या मेघाला रस्ता दाखवत पुढे पुढे चाललेले आहेत. वास्तविक ते चालले स्वच्छतेच्या हिशोबामध्ये. मग मानस सरोवरामध्ये गेल्यानंतर मात्र ते स्थिर होतात, कारण तिथे कचरा घाण नावाची गोष्टच नाही, अत्यंत स्वच्छ अशा प्रकारचं जल आहे. तो जो विचार, त्याच्यामुळे मानस सरोवरात राहणारे हा त्यांचा नेहमीचा वर्णनाचा विषय येतो. पुरा सरसी मानसे. सारस विकच, सारस आली ही. इथे विकच्छ शब्दाचा अर्थ उमललेलं, फुललेलं. स्वाभाविक पुढचा जो शब्द आहे ना, त्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतं. विकच्छ म्हणजे फुललेलं म्हटल्यानंतर कमळ हे गृहीत आहे, म्हणजे त्याचा अर्थ कमळ असा न घेता दुसराही अर्थ घेता येतो. किंवा सारस शब्दाचा अर्थ सरोवरातून निर्माण झालेलं, या अर्थाने कमळ असा पण आहे. म्हणून सारस शब्दाचा कमळ एक अर्थ, तसा अर्थ घेतला की आली म्हणजे भुंगा असा दुसरा पण अर्थ तिथे घेता येतो. किंवा आली म्हणजे ओळ असा पण अर्थ घेता येतो. दोन्ही अर्थ त्या आली शब्दाचे. नुसतं कमळाचं वर्णन केलं की भुंग्याचा आपोआप येणार आहे, म्हणून फुललेल्या कमळावर असणारे भुंगे असा एक अर्थ, कमळे फुललेल्या कमळांची रांग असा अर्थ. आणि गंमत अशी आहे की सारस शब्दाचा पक्षी असा पण अर्थ आहे. सारस नावाचा एक विशिष्ट पक्षी आहे, त्यांची आली म्हणजे रांग असाही अर्थ, म्हणजे आली शब्दाचा भुंगा असाही अर्थ, ओळ असाही अर्थ. ओळ कमळाकडे लावता येते, आणि सारस शब्द कमळ न वापरता पक्षी या अर्थाने वापरला तर तीन वेगवेगळे अर्थ आपल्या समोर येतात. फुललेल्या कमळाच्या रांगेचा विचार, फुललेल्या कमळावरील भुंग्यांचा विचार, आणि फुललेल्या कमळाच्या जवळ असणाऱ्या सारस पक्षाच्या ओळीचा विचार. असे तीन वेगवेगळे अर्थ त्या एकाच शब्दातून आपल्या समोर प्रगट होऊ शकतात. तिन्ही योग्य आहेत, कारण तिन्हीतून जे सांगायचंय पुढे कवींना तेच ध्वनित होत असल्यामुळे तिन्ही अर्थ आपण घेऊ शकतो. म्हणजे भुंगा याही अर्थाने आणि सारस पक्षी याही अर्थाने विचार जर केला, कमळ तर गृहीतच आहे, त्याच्यामुळे त्या कमळाचा विचार या दोघांच्या संगतीने जो केलेला आहे, ती संगती पुढे समजून घ्यायची असल्यामुळे त्या दोघांच्या संगतीचा विचार मी आपल्या समोर ठेवला. पराग सुरभी कृते. स्खलत शब्दाचा अर्थ पडलेले, त्या वरच्या दोन्ही तिन्हींचा जो आहे त्यातून स्खलित झालेले, म्हणजे त्या कमळाचे खाली पडलेले. काय? पराग. जे जल खाली सगळं वाहत आहे त्या पाण्यामध्ये, त्या मानस सरोवराच्या जलामध्ये
परागकण पडलेले आहेत, ते स्खलित झालेले आहेत. आता मगाशी जे म्हटलं तसं भुंगे असतील तर त्या भुंग्यांच्या हालचालीमुळे झाले, सारस पक्षी गेले जवळून तर त्याच्या धक्क्याने झालं, किंवा कमळ नुसतेच हल्ले तरी त्यातून सार पराग खाली पडणार आहेत. अशा कोणत्याही पद्धतीने असेल पण खाली पराग पडले, परिणाम काय झाला? सुरभी कृते पयसी. ते सगळं पयस म्हणजे पाणी जे आहे ते सुरभीकृत झालेलं आहे, अत्यंत सुगंधी झालेलं आहे. अशा त्या सुगंधी पयसी जलामध्ये यातम वयाहा, ज्याचं सगळं वय गेलेलं आहे. याचा अर्थ आजपर्यंत जो या मानस सरोवरात राहिलेला आहे, या मानस सरोवरातल्या सुगंधी जलामध्ये राहिलेला आहे, कमळाचा सुगंध मिसळलेल्या त्या दिव्य जलामध्ये राहिलेला आहे. सोबत कोण आहेत? वरच्या दोघांचा वर्णन विचार लक्षात घ्यावा. सारस सोबत आहेत आणि भुंगे सोबत आहेत. किती मजेदार सुगंध, अत्यंत सुंदर अशा प्रकारची सोबत आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचा रहिवास त्या मरालाचा म्हणजे हंसाचा आहे. कारण या चांगल्या लोकांच्या सोबत चांगल्या स्थानी असा त्यातला हिशोब त्यानं गृहीत आहे. चांगल्या म्हणजे किती? आजूबाजूला कमळं फुललेले आहेत, त्या कमळांच्या परागाने पाणी सुद्धा सुगंधित झालेलं आहे, कमळाचं सौंदर्यही आहे, सुगंधही आहे, आणि त्या सगळ्यांच्या सोबत वरून पुन्हा सारसांचा आणि भुंग्यांचा. सारसांचा आवाज सुद्धा अत्यंत आनंददायी असा आहे, आणि भुंग्याच्या गुंजारावाबद्दल काय सांगायचं, तो तर समोरच्या माणसाला डोलायला लावू शकणारा असा सुंदर आवाज आहे. त्याच्यामुळे करताच त्याला गुंजारव शब्द वापरला. रव शब्दाचा अर्थ आहे आवाज, हालचालीतून येणारा आवाज. तसा ज्यांचा असा येतो म्हणून त्याला गुंजारव शब्द वापरला. तो जो भ्रमर, त्यांचा आनंद म्हणजे जणू काही, वारंवार आपण पूर्वी पाहिलेलं आहे की ते भुंगे जणू काही त्या कमळाची स्तुती करणारे आहेत अशा अर्थाने, आणि म्हणून स्तुती पाठकांचा, चांगलं बोलणाऱ्यांचा सहयोग, सहवास हा त्यातला अर्थ गृहीत आहे. तसं जिथं सगळं चांगलं होतं, पाणी अत्यंत स्वच्छ आहे, पाणी अत्यंत शुद्ध आहे, पवित्र, त्याच्यामध्ये पुन्हा सुगंधित आहे, आजूबाजूला कमळं आहेत, सारस आणि भुंगे आहेत, इतक्या सगळ्या चांगल्या वातावरणात ज्याचं वय गेलं असा त्यातला अर्थ. मग तो सगळा एकत्र घेतला किंवा आपल्याला त्यांना जे पुढच्या याच्यात सांगायचंय ते नेमकेपणे लक्षात येतं की इतक्या चांगल्या वातावरणात, इतक्या चांगल्या परिस्थितीमध्ये राहिलेला मनस्थिती किती सुंदर असेल, किती शांत असेल. म्हणून ते मुद्दाम मरालाचं वर्णन आपण पाहिलं. शांत असलेला, सुगंधी वातावरणात जगणारा, याचं वर्णन आपल्या समोर. सपलवले, पलवल शब्दाचा अर्थ आहे डबकं. अत्यंत कमी पाणी ज्याच्यामध्ये आहे, अशा पाणी साचलेल्या डबक्यामध्ये आता त्याच हंसाला राहायची जर वेळ आली तर ती वर्णनाची रचना दुसऱ्या याच्यामध्ये करतायत आपल्याला भागामध्ये, उत्तरार्धामध्ये म्हणतायत. अत्यंत सुंदर अवस्था पहिल्या भागात सांगितली, उत्तरार्धामध्ये त्याच्यावर येणाऱ्या विचित्र अवस्थेचं वर्णन करायला सुरुवात केली. स म्हणजे तोच हंस, पलवले त्या डबक्यामध्ये, पलवल जले त्या डबक्याच्या पाण्यामध्ये, अधुना आता, मिलत अनेक भेका कुले. मिलत म्हणजे मिळत असताना, भेटलेले असताना. कोण? अनेक. भेक, भेक शब्दाचा अर्थ बेडूक. अनेक भेका कुले याचा अर्थ अनेक बेडकांचे कुळ म्हणजे घराणीच्या घराणे, म्हणजे कितीतरी बेडूक अशा अर्थाने. अनेक घराणे तिथं राहत आहेत, अनेक समूह तिथं राहत आहेत. अर्थात अशा त्या विचित्र घाणेरड्या पाण्याच्या डबक्यामध्ये, कारण बेडूक स्वच्छ पाण्याचा विषय नाही, घाणेरडं पाणी आहे. डबक्यामध्ये आजूबाजूला सगळे बेडकच बेडका गोळा झालेत आणि स्वाभाविक ते ओरडतायत. त्या बेडकांचं ओरडणं जिथं चालू असेल, भेक आकुले, आकुल म्हणजे अत्यंत व्याकुळ करणारा, त्रास देणारा असा प्रकारचा आवाज जिथं चाललेला आहे. मराल कुल नायक, हा सामान्य मराल नाही म्हटलं, मराल कुल नायक म्हटलं. त्या सगळ्या हंसांच्या समूहाचा सुद्धा राजा. किती श्रेष्ठ असेल तो, त्याला किती योग्य पद्धतीने इतर वेळा मान मरातब मिळत असेल, किती चांगल्या जागी याचं वर्णन आपण पाहिलं. तसा राहणारा आता येऊन कुठं पोहोचला?
एखाद्या डबक्यापाशी येऊन पोहोचला आणि त्या डबक्यामध्ये कोण राहतंय? आजूबाजूला सगळे बेडकं राहतायत. मराल कुलनायक कथय रे कथम वर्तताम. अरे मला सांगा, तो त्या डबक्यामध्ये नेमका कसा जगू शकेल, कसा राहू शकेल? एखाद्या जीवनामध्ये आलेली परिस्थितीमधली जी बदलाची अवस्था आहे त्याचं वर्णन करतायत. कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने असेल. एखाद्यावर आलेली, राजावर आलेली परिस्थिती असेल, एखाद्या पंडितावर आलेली परिस्थिती असेल. स्वतःची अवस्था सांगताना सुद्धा तो कवी म्हणत असेल. मागची पार्श्वभूमी काही असू शकते. अर्थात आपण पाहतोय की यातल्या बहुसंख्य सगळ्या अन्योक्ती ज्या आहेत त्या पंडितराज जगन्नाथांनी केलेल्या भामिनी विलास नावाच्या ग्रंथातल्या आहेत. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना जगन्नाथावर स्वतःवर जी वाईट वेळ आली त्याचंही वर्णन त्याच्यातून आपल्याला समोर लक्षात येऊ शकतं. आपण त्याचाही विचार करू शकतो की ज्यांच्यावर बहिष्कारासारखी विचित्र वेळ आली, यवन संघाचा पातक त्यांना लागलं म्हणून त्यांना समाजातून बहिष्कृत केलं. पुढे त्यासाठी त्यांनी गंगा लहरी नावाचं दिव्य काव्य रचलं आणि त्यातून त्यांना शुद्धता मिळाली इत्यादी कथा आपल्याला ऐकून माहिती असते. त्या कथेचा भाव आपण इथं लक्षात घेऊ शकतो, कारण स्वतःवरच त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की जे अत्यंत श्रेष्ठ अशा पंडितांच्या सभेमध्ये राहत होते, अत्यंत श्रेष्ठ अशा राज दरबारात राहत होते, त्यांना बहिष्कृत व्हायची वेळ आली आणि जाऊन कुठं पोहोचले? त्या दरबारातल्या दिव्य परिस्थितीच्या विपरीत असणारे, जिथं आजूबाजूला फक्त बेडकोळ्याच ओरडतायत अशा विचित्र जागी राहावं लागले असेल तर कसं जगायचं अशा अवस्थेत? अशी आत्मवर्णनाची रचना सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. हे करत असताना आपण मागे जे अर्थ पाहिले वेगवेगळे, की काही शब्द काही विशिष्ट अर्थानेच रूढ आहेत, पण जर त्या शब्दांचं व्याकरण आपण समजून घ्यायला घेतलं तर दोन वेगवेगळे अर्थ आपल्या समोर येऊ शकतात. त्याचं वर्णन सांगताना पंकज शब्द पाहिला होता. आणि मग पंकज शब्द पाहताना एका बाजूला पंक म्हणजे चिखल, त्यातून ज म्हणजे जन्माला आलेलं, हा शब्द कमळाला लागू पडतो याचं वर्णन आपण पाहिलं होतं. पण त्याच वेळा सांगताना सांगितलं होतं की पंक म्हणजे चिखल आणि त्या ज म्हणजे जन्माला आलेला, हा जर अर्थ घ्यायचा असेल तर तो बेडकालाही लागू पडतो. आता इथं गंमत पहा तुम्ही, ते दोन्ही अर्थ आपल्या समोर आहेत. वर कमळाचं वर्णन आहे आणि खाली बेडकाचं वर्णन आहे. याचा अर्थ जो कमळांच्या संगतीत राहिला त्याला आता बेडकाच्या संगतीत राहावं लागतंय. पण लक्षात घ्या, दोन्हीकडे पंकजत्व समान असलं म्हणजे दोन्हीकडे माणसं म्हणून माणूस पण नावाची गोष्ट समान असली तरी गुणधर्मात किती फरक आहे, तो फरक नेमक्या दाखवायचा आहे. मी पूर्वी माणसातच राहत होतो, आताही मी माणसातच आहे, पण दोन माणसं किती वेगळे आहेत. एक पंकज म्हणजे कमळ होते, जन्माला भली चिखलात आले होते पण हळूहळू पाण्यातून वर येत, या पद्धतीने आपण जे वर्णन केलं तसे भगवंताच्या चरणाशी पोहोचणारे होते. दुसऱ्या बाजूला चिखलातच जन्माला येणारे आणि चिखलातच मरणारे हे जे लोक आहेत ना, हे वासनेमध्ये, संसारामध्ये, अरसिकतेमध्ये जीवन कंठत असणाऱ्या त्या सगळ्या लोकांना पंकजच म्हटलंय. दिसायला माणसंच आहेत पण बेडकं आहेत, कारण त्या चिखलातच जन्माला आले आणि चिखलातच मरणार आहेत. त्यांच्या उन्नतीचा विषयच नाही. या अर्थाने तो शब्द वापरला की पंकज शब्दातले दोन छटा ज्या आहेत त्या नेमकेपणाने आपल्या समोर येतात. आणि म्हणून अशी सुंदर रचना आपल्या समोर केली की कमळ हे सुगंध पसरवणारे आहेत. मग एकाच बाजूला आपण ते दोन शब्द जेव्हा पाहतोय, कमळाचा उपयोग काय तर सुगंध पसरवणार आहे, तेव्हा तिथं सोबत कोण होते? सारस होते, भुंगे होते. भुंगे कोणाकडे येणार आहे? कमळावरच येणार आहे. कमळ अर्थ घेतला तरच पंकजावर भुंगे येणार आहेत. पंकज शब्दाचा बेडूक अर्थ घेतला, भुंगाजवळ येण्याचा प्रश्नच नाही. उलट ते जे बेडक आहे, बेडूक आहेत सगळे, ते कर्कश आवाज करणारे आहेत, म्हणजे नकोसं करून टाकणारे आहेत. एका बाजूला सुगंध देणार परिस्थिती आणि एका बाजूला नकोशे करणारे जवळ असणारे माणसं, या दोघांमधला जो फरक आहे तो फरक आपल्या समोर पंडितराज जगन्नाथ सादर करतायत. आणि मग तशा पद्धतीने वर्णन करतात की अशा अत्यंत अप्रतिम परिस्थितीत जगलेला एखादा महापुरुष, एखादा सज्जन, एखादा रसिक, त्याला जर अशी वेळ आली तर किती दुःखदायक असेल. अशा पद्धतीची रचना सांगितली. परिस्थिती तीच आपल्या समोर ठेवून एक वेगळी अन्योक्ती त्यांनीच सादर केलेली आहे. भामिनी विलास मधलीच एक अन्योक्ती जरी आपल्या या उपक्रमात नसली तरी सारखी असल्यामुळे मुद्दाम आपल्या समोर ठेवतो. गंगा तरंग परिपुष्ट मूर्ते हे प्राप्तम ही यत स्नेह पय
प्रकामम, ज्यांनी गंगेच्या पाण्यामध्ये अत्यंत सुंदर असणाऱ्या त्या पवित्र जलामध्ये प्रकाम पाहिजे तेवढं जलप्राशन करून आपलं स्वतःचं जीवन घालवलं, स एव हंसाहा, त्याच हंसाला समये विपाकात, दुर्दैवाची वेळ आल्यामुळे आज परिस्थिती कशी आहे, कूपात उदरंचत्यापि वीक्षती आंभाहा, कूप म्हणजे विहिरीतून वर पाणी काढल्या चाललंय आणि काढता काढता जे थेंब उडतायत, इकडे तिकडे जे पाणी उडतंय त्या पाण्याकडे त्याला पाहायची वेळ आलेली आहे, कारण दुर्दैवाने आता त्या गंगेपासून तो दुरावलेला आहे. अशा पद्धतीची सुंदर रचना जगन्नाथ पंडितांच्याच काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या पद्धतीने सुयोग्य स्थान आणि त्याला अयोग्य स्थानी राहायची आलेली वेळ, यातून होणारं दुःख, असं सांगणारी ही सुंदर अन्योक्ती, पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.